पुण्यात स्वारगेट बस स्थानकावर पहाटेच्या सुमारास फलटण येथे जाण्यास निघालेल्या एका 26 वर्षीय तरुणीवर शिवशाही बसमध्ये बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे। या घटनेमुळे खळबळ उडाली आहे। पुण्यात खरंच महिला सुरक्षित आहे का हा प्रश्न निर्माण झाला आहे। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। तसेच आरोपीच्या शोधासाठी पथके स्थापन करण्यात आली आहेत। पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत। दत्तात्रय रामदास गाडे, वय वर्ष 35, राहणार शिक्रापूर असे या नराधमाचे नाव आहे। त्याच्या विरुद्ध जबरी चोरीचे 2 गुन्हे दाखल आहेत। मिळालेल्या माहितीनुसार पुण्यामध्ये आज पहाटे 5:30 वाजता स्वारगेट बस स्टँडवर उभ्या असणाऱ्या शिवशाही बसमध्ये एका 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार करण्यात आला। ही तरुणी एकटी तिच्या गावी जाण्यासाठी निघाली होती। ती स्वारगेट बस स्थानकात गेली होती। यावेळी ती एकटीच असल्याचा फायदा घेत आरोपीने तिच्यावर शिवशाही बसमध्ये बलात्कार केला। यानंतर आरोपी फरार झाला। पीडित 26 वर्षीय तरुणी ही स्वारगेट एसटी बस स्टँडमध्ये उभ्या असलेल्या एका शिवशाही बसजवळ गेली। तिला तिच्या गावी जायचे होते। यावेळी पहाटे अंधाराचा फायदा घेत नराधमाने तिच्यावर बलात्कार केला आणि पळ काढला। स्वारगेट एस टी स्टँडच्या परिसरात आल्यानंतर ती एका ठिकाणी थांबलेल्या असलेल्या एका शिवशाही बसजवळ गेली। त्यावेळी एका अनोळखी व्यक्तीने तिला फलटणला जाणारी एस टी बस दुसऱ्या ठिकाणी थांबली असल्याचे सांगितले। यावेळी आरोपीने तिला तिकडे जाण्यास सांगितले। यावर तरुणीने आरोपीला माझी एस टी याच ठिकाणी थांबते, तिकडे जाणार नाही असे सांगितले। तसेच ही एस टी तर बंद आहे असं देखील तरुणीने सांगितले। यावेळी आरोपीने तरुणीला तू टॉर्च लावून आतमध्ये जाऊन बघ, ही एस टी काही वेळातच फलटणला निघणार आहे असे त्याने सांगितले। असे आरोपीने सांगितल्यानंतर तरुणी बसमध्ये शिरताच आरोपीने देखील बसमध्ये शिरला व त्याने तरुणीवर बलात्कार केला। यानंतर आरोपी फरार झाला। याबाबत पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी सांगितले की आरोपीने एका तरुणीवर बसमध्ये बलात्कार केला। या घटनेनंतर ही तरुणी फलटणला जाण्यास निघाली। अर्ध्या वाटेवरून ती परत आली व तिने स्वारगेट पोलीस ठाण्यात आपबीती सांगितली। या घटनेची स्वारगेट पोलिसांनी तातडीने दखल घेतली आणि तेथील CCTV फुटेज तपासणी केली। यामध्ये आरोपी निष्पन्न झाला आहे। त्याच्यावर पुणे ग्रामीण पोलिसांमध्ये जबरी चोरीचे 2 गुन्हे देखील दाखल आहेत। पुणे पोलिसांची 8 पथके आरोपीचा शोध घेत आहेत असे पोलीस आयुक्त स्मार्तना पाटील यांनी सांगितले आहे।